आणि बंडखोर खासदारांच्या प्रवेशाच्या वेळी बाळासाहेबांच्या विधानाची खिल्ली उडवली गेलेली आहे। मुलाला नातवाला सांभाळ असं म्हणायला हे पाळणाघर आहे का? शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते प्रवीण पावसकरांनी हे विधान केलंय। आजपर्यंत मला सांभाळलं, तुम्ही दुसऱ्याला सांभाळा, त्यांना सांभाळलं की मुलाला सांभाळा। अरे हे काय पाळणाघर आहे का? आणि इकडे सांगितलं जातंय की शिंदे साहेबांनी सांगितलं होतं जे जे लोक माझ्या बरोबर आलेत, डॉक्टर श्रीकांत शिंदे, ही तुमची पण जबाबदारी आहे आणि तुम्ही माझ्या सर्व लोकांना सांभाळायचं आहे। हा फरक आहे आजच्या गोष्टी। तुम्ही काय म्हणताय की बाळासाहेबांनी झालं माझी पोरं, त्या बाळासाहेबांच्या वक्तव्यावर तुम्ही पाळणाघर म्हणताय। तुम्ही मागच्या वेळेला पण असेच वक्तव्य केलं होतं, ज्या वक्तव्यावरून मानवर मीनाताई ठाकरेंवर त्या वक्तव्यामुळे संशय निर्माण करण्याचा प्रयत्न याच किरण पावसकरकडनं झाला। मग शिंदे जे पक्षप्रमुख म्हणून आता ज्या वावरतायत त्यांना कानात ऐकायला जात नाहीये की कळूनच नाही घ्यायचंय? त्यांना आवरलं पाहिजे असल्या भोकऱ्या टिंब लोकांना। माजी महापौर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया आणि यानंतर यावरच आमदार अंबादास दानवेंनी सुद्धा एक्सपोज करत पावसकरांवर निशाणा साधलाय। आपण पाहूया। किरण पावसकर नावाचा कोणा तीनपाट टवाळखोर माणसानं हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमुखांच्या वक्तव्याची टिंगल केली, तीही व्यासपीठावर सो कॉल्ड शिवसैनिक म्हणवणाऱ्या लोकांच्या गराड्यात। राजकारण गेलं चुलीत, हा आमच्या दैवतावर बोलतो। शिंदेजी, अमित शहांबद्दल तो असा बोलला असता तर तुम्हाला चाललं असतं का? खाल्ल्या ताटात घाण करणाऱ्या माणसानं माफी मागायला हवी। आराध्य दैवताच्या शब्दांची असली टिंगल खपवून घेतली जाणार नाही। वेळ पडली तर हिशोब चुकता होईल। किरण पावसकरांवर निशाणा साधला गेलाय। आमदार अंबादास दानवे यांचीही एक्सपोज्ड।